सार्वभौम हिंदवी स्वराज्य निर्माण करताना महाराजांनी इथे आपला राज्याभिषेक घडून आणला याच रायगडावर, किंवा सोन्याची तांब्याची नाणी पाडली आणि ती सर्व फ्रेंच, इंग्रज, डच, पोर्तुगीज, कुतुबशाही, आदिलशाही, मोगलशाही यांच्याकडे ती स्वीकारली जाणं म्हणजे हिंदवी स्वराज्याचं सार्वभौमत्व. मग या एवढ्या सार्वभौमत्वाचा राजा या सर्व लोकांसोबत व्यापार केल्याशिवाय कसा राहील? तर महाराजांनी ज्यांच्याकडे उच्च तंत्रज्ञ आहे, जसं आता इंग्रजांचे आहे किंवा फ्रान्सिसीकडून आपण दारुगोळा घ्यायचो, बारूद घ्यायचो, इंग्रजांकडून आपण तोफा घेतल्या. इथे इंग्रजांचे एक सिम्बॉल दिसतोय आपल्याला, एक क्राऊनचा. एक कसला सिम्बॉल? हे क्राऊन आहे, म्हणजे त्यांचं ब्रँड आहे ते. ओके. तर त्यांनी तसंच ठेवलं महाराजांनी ते त्याच्यावर. ते त्यांच्याकडून आपण काही तोफा घेतल्या, फ्रान्सिसी लोकांकडून आपण दारुगोळा घेतला, डचांकडून अजून आपण काही घेतलं. तर अशा प्रकारचा हा व्यापार चालायचा.